नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज 1 जुलै म्हणजे डॉक्टर डे. संपूर्ण आयुष्यामध्ये कोणताही असा नागरिक नसेल किंवा कोणताही असं लहान बाळ नसन त्यांना प्रत्येकाला डॉक्टरांची गरज भासतेच. अगदी जन्मापासून असो किंवा ज्येष्ठ नागरिकपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरांची गरज लागते. आज तळेगाव दाभाडे या परिसरात असणारे गेले कित्येक वर्षापासून समाजसेवा म्हणून रुग्णसेवा करणारे डॉक्टर अनिल उनकुले आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी थोडक्यात एक संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार. संपूर्ण पुणे जिल्हा आपल्याला ओळखतोय. काय सांगाल, आपल्या तोंडून आपली ओळख सांगावी आणि आज डॉक्टर डे निमित्त काय सांगाल आपण? मी डॉक्टर अनिल रामचंद्र उनकुले गेली 48 वर्ष तळेगाव आणि मावळ तालुक्यात सेवा देतोय. मी आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीकडून कशाची अपेक्षा केली नाही आणि नक्कीच सर, सेवा करत राहिलो. अजूनही तीच चालू आहे. जवळजवळ मी 450 ते 500 कॅम्प सगळ्या प्रकारचे तळेगाव आणि मावळ तालुक्यात घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी पुण्याहून मुंबईहून असे डॉक्टर बोलवायचो. त्यांनीसुद्धा बिचाऱ्यांनी काही पैसे वगैरे न घेता त्यांनी कॅम्प्स केलेले आहेत. जवळजवळ माझे खास डोळ्याचे 80च्या आसपास शिबिरं झाली. त्या शिबिरात असंख्य लोकांना फायदा झाला. त्यांना चष्मे फुकट देणे वेगवेगळ्या क्लबच्या मार्फत ते केले. आणि दुसरं म्हणजे मी स्वतः BSc डी फार्मसी आणि BMS आहे. मावळ तालुक्यामध्ये सगळ्याच प्रकारची सेवा केलेली मी. अगदी लहान मुलांची रुग्ण येणाऱ्या नखंसुद्धा मी काढलेली आहे. बरं, एक सुरुवात केव्हा झाली? आपण साधारण किती वर्षापासून आपण तळेगावात? 78 पासून. 1978 झाली. बरं, काय सांगाल बालपणीच्या काय आठवणी? कोणतं आपलं मूळ गाव कोणतं आणि आईवडिलांतर्फे कोण कोण होतं आपल्या घरी, काय सांगू शकाल? माझं मूळ गाव तसं म्हणलं तर तळेगाव. बरं. आणि आईवडील शिक्षक होते. त्यामुळे त्यांची ज्या ठिकाणी बदली व्हायची त्या ठिकाणी आमचं जाणं असायचं. त्यासाठी सासवड, बारामती, परत तळेगाव अशा ठिकाणी आम्ही फिरत राहिलो. आणि शाळेचं शिक्षण म्हणजे हायस्कूलचं शिक्षण माझं याला झालं सासवडला आणि निम्म बारामतीला. त्याच्यानंतर कॉलेज जीवन इंटर सायन्सपर्यंत बारामतीला झालं. BSc झालं मी वाडिया कॉलेजमधून. डी फार्मसी झालो पुण्यामधून. आणि नंतर BMS झालो ताराचंद हॉस्पिटलमधून. आणि तळेगावात आल्यानंतर त्यावेळेस आता समजा एक 48 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेस तळेगावचं वेगळं काहीतरी एक काळ असा फारच वेगळं. त्यावेळेस कसा होता दवाखाना आपला आणि केव्हा कशी सुरुवात केली आपण, काय? मी आल्यापासून म्हणजे शेजारच्या माणसाला माहीत नव्हतं की या ठिकाणी डॉक्टर म्हणून कोण बसणार आहे. कारण मी स्वतः दुकानदारी केलेला माणूस आहे. सगळ्या प्रकारचे व्यवसाय मी केलेले. एवढं करून मी प्रॅक्टिस केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझं एज्युकेशनल म्हणजे मेडिकल एज्युकेशन हे आफ्टर मॅरेज सुरू झालेलं आहे. आधी लग्न झाल्यानंतर लग्नानंतर माणूस साधारण प्रपंच करतो, पण आपण एक रुग्णसेवा हा प्रपंच मांडला आहे. बरं, काय सांगाल त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही इथं दवाखाना टाकला त्यावेळेस पेशंट कसे यायचे आणि कुठून कुठून यायचे आणि त्यावेळेस फी किती होती आपली? त्यावेळेस पेशंट माझ्याकडे संपूर्ण मावळातून येतात, आजही येतात आणि फी अगदी नामात्र. बरं, आता संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी कला आपल्याकडे होती, ती म्हणजे एक झटका तेल. त्या झटका तेलचं काय आपण रहस्य सांगाल आणि कशी सुरुवात झाली, काय आठवणी आपण काय सांगू शकतो? झटका तेलाबद्दल मोठी आठवण चांगली आहे की एक जनरल हॉस्पिटलला पेशंट, त्यावेळेस काय मायमोर कॉलेज वगैरे नव्हतं. एक पेशंट तिथं खलास झाल्यानंतर तिथल्या डॉक्टरने डिक्लेअर केलं याला गेला आहे घरी घेऊन जा. तर त्यावेळेस तो पेशंट खेड्यातला होता. त्याच्याकडे यायलासुद्धा पैसे नाही, जायला पैसे नाही. तर त्याच्या नातेवाईकांना सांगितलं की म्हटलं गावात एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे आपण जाऊ, काही इलाज झालं तर बघू. अरे म्हटले डॉक्टरने डेट डिक्लेअर केली आणि ते डॉक्टर काय करत. जाऊ म्हटलं, नशिबाचा आवाज. तर ते आल्यानंतर मी त्यांना पाहिलं. ह्याच्यात बैलगाडीत आणलं होतं का पाहिलं. म्हटलं तू आतमध्ये मी बघतो म्हटलं. पाहिलं केलं आणि एक माझ्याकडे झटका तेल नावाचं औषध आहे, तर ते त्याच्या नाकाला डोक्याला लावलं तर ताडकं उठून बसला. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला जिवंत केले. तेव्हापासून मावळ तालुक्यात वेगळा डॉक्टर म्हणून आपली प्रतिक्रिया झाली. लोक काय म्हणायला लागले की इतर डॉक्टर मारतात आणि हे जागवणारे मारतात.
नक्की सर, खूपच छान. फेमस झालं ते. बरं, काय आठवण सांगायला आणखी समजा तळेगावातलं एक समजा 48 वर्षानंतर एक 2-4 वर्ष आपली प्रॅक्टिस भरपूर रुग्ण येत राहिले, फक्त तळेगावातलेच रुग्ण येतात का बाहेर आणखी कोण कोणते? आपण मावळ तालुका पुणे जिल्ह्यातून येतो, खेड तालुका वगैरे. मग काय रुग्णांना फरक काय पडतो म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे औषधच आहे किंवा झटका तेल आहे? नाही, झटका काय केला नाही, बाकीचे पण रोग आहेत की. बरं, लोक रिझल्ट लागल्यानंतरच येणार ना, रिझल्ट मिळाल्यानंतरच येणार ना तुमच्याकडे. आता मी सुद्धा तळेगावामध्येच राहतोय, त्यामुळे मी सुद्धा आपला अनुभव लहानपणी सुद्धा अनुभव घेतलेला आहे. आपण जे इंजेक्शन मारताना लोकांना सगळ्यात भीती जास्त वाटते इंजेक्शन मारताना, ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने मारतात. कसं तुम्ही म्हणजे काय सांगू नाही, शकता? कसं असतं पेशंटचं लक्ष जरा डायव्हर्स करायचं असतं ओके. आणि त्याला बोलण्यात गुंतवायचं आणि इंजेक्शन देऊन मोकळायचं. आणि झटका तेल लावताना सुद्धा आपण तसंच करतो. बरं, अजून एक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन संदर्भात आपण एक काहीतरी आठवण सांगितली होती, काय सांगू शकाल? पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन होतं, एक त्याला 15-20 वर्ष होऊन गेले असतील. त्यावेळेस साहेब आले बॉम्बे, त्यावेळेस पोलीस स्टेशन सुभाष चौकात होतं. सुभाष चौकात होतं. बरं, तर ते म्हणले, पोलीस कॉन्स्टेबल म्हणले असं असं आहे. ते म्हणले मी तर काय, आय जी म्हणले मी तर काय तुमची इन्स्पेक्शन घेऊ शकत नाही, माझं डोकं एवढं दुखतंय म्हणले. नाही म्हणलं काय. तर मग म्हणले तर PSIने सांगितलं आपल्या शेजारी एक डॉक्टर उमकुले म्हणून आहेत, त्यांच्याकडे जाऊ, पण बघू झालं तर झालं, करा मग आमचं. तर साहेबांनी मला तिथं न बोलवता ते स्वतः इथं आले. बरं, आणि त्यांना म्हटलं काय होतं तर म्हणले असं असं होतं. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं. त्यांना बोलता ते म्हटलं आपण कुठं असता काय असता. आता एवढ्या मोठ्या साहेबाला विचारायचं म्हटल्यावर त्यात काय नाही, आपण डॉक्टर म्हटल्यावर विचारू शकतो. मी त्यांना विचारलं, म्हटलं असं असं असं. नाही म्हणले मी बॉम्बेहून आलो. झटका ते लावलं, 1 मिनिट डोकं उचकलं, पायात पडले पाहिजे संपूर्ण. मग त्यांची इन्स्पेक्शन झाली, सगळं झाले. दुसऱ्या दिवशी जाताना ते मला विचारायला आले. नक्कीच. बरं, आणखी काय सांगाल? आता प्रत्येक ठिकाणी तळेगावमध्ये अनेक प्रकारचे प्रत्येक अवयवाला वेगवेगळे दवाखाने आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे डॉक्टर तसे स्पेशलिस्ट आहेत. त्यावेळेस आपण एकमेव डॉक्टर होता. आपल्या इथं कोणकोणते उपचार आणि कसे कसे झाले? सगळ्या प्रकारच्या रोगावर मी आतापर्यंत ट्रीटमेंट दिलेली आहे. टॉन्सिलचे ऑपरेशन केलेत, गायनॅकचे कॅम्प केलेत, डोळ्याचे कॅम्प केलेत, परत ENTचे कॅम्प केलेत. परत अगदी मला एका पुण्याच्या डॉक्टरांनी चॅलेंज केलं होतं की तू मला 50 पेशंट दे, मी तुझ्या पायाकडून जाईल. बरं, तो कॅम्प म्हणजे कुठला, ज्यांना मुलं होत नाहीत. पण अशा काय होतं, समाज प्रवृत्ती अशी असते की आधी मला मुलं नाही हे सांगणं चुकीचं वाटायचं लोकांना. बरं, त्यामुळे ट्रीटमेंटला येण्याचं गोष्ट वेगळी. तर डॉक्टर खुर्द म्हणून पुण्याला आहेत, त्यांनी मला चॅलेंज केलं होतं. तर जवळजवळ 100 पेशंट झाले. अरे वा, छान. बरं, आणखी एक प्रश्न होता की समजा आत्ता जे आपलं क्लिनिक आहे त्याच्या समोरच आत्ता आपण मोठा प्रश्न असा दवाखाना टाकलेला आहे. आता सध्या आपली वैद्यकीय सेवा कशी चालू आहे? आपण किती पेशंट बघता सध्या? आता आपली मुलं तर कार्यरत आहेत. आपल्या मुलाबद्दल काय सांगाल आपण? मुलगा आहे, सून आहे, दोघे डॉक्टर्स आहेत. बरं, शेजारी लॅब आहे, बरं, त्याच्या शेजारी मेडिकल स्टोअर आहेत. त्यामुळे ऑल इन वन केल्यासारखं आहे, अंडर वन अमरेला मी करून ठेवलेलं आहे. बरं, आत्ता आपलं साधारण वय किती आहे आणि आपण आता किती पेशंट पाहता? किंवा अनेक लोकांना असं वाटतं की मोठे डॉक्टर जर असेल नुसतं त्यांनी पाहिलं तरी आम्ही बरं होतोय, म्हणजे काय प्रतिक्रिया असतील? आता 75 वय ते. बरं, आता लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? तुम्हीच मला पाहायला पाहिजे, औषध दिलं तरी चालेल. बरं, आता आज डॉक्टर डे आहे, त्यानिमित्त अनेक नागरिक आपल्याला शुभेच्छा देतील. तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत डॉक्टर अनिल लोणकुले यांची आपण थोडक्यात एक मुलाखत घेतली. त्यांनी खूप लहान मोठ्या एक आठवणीसुद्धा सांगितल्या. सर, आणखी काही आठवणी सांगता येतील का तळेगावबद्दल? तळेगावने आपल्याला काय दिलं आहे? आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदमध्ये सुद्धा आपण नगरसेवक म्हणून सुद्धा कार्य केलं. काय त्याच्या आठवणी सांगाल? कोणतं वर्ष होतं ते? 2000 ते 2005. बरं, 5 वर्ष मी नगरसेवक म्हणून होतो. मग त्यातून असा वेळ कसा काढला आपण? नगरसेवकसुद्धा आहात, डॉक्टरसुद्धा आहात, पेशंटलासुद्धा बघायचं, जनतेच्या समस्यासुद्धा पाहायच्यात, कसं आपण ॲडजस्ट? मी काय करायचो, सकाळी उठलो, पेशंट इथले बघायचे, उभीड इथले, आणि जाता नगरपालिकेत जाऊन स्टाफला सूचना द्यायचं की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आणि आपल्या जनरल बॉडीला मिटिंगला तुम्ही हजर राहायचो. त्याच्यात म्हणजे माझ्या ज्ञानाचा त्यांना फायदा करून दिला. नक्की सर. बरं, तळेगावबद्दल काय सांगाल आपण? तळेगाव दाभाडे पहिले कसं होतं आणि आत्ता काय वाढलं आहे किंवा काय नक्की व्हायला पाहिजे तळेगावमध्ये? तळेगावात आता भरपूर सुधारणा होत चालल्यात. डॉक्टर लागेल तेवढे झाले, फ्लॅट झाले, सगळं झालं. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, सगळ्या प्रकारच्या सोयी झाल्या आहेत. इंडस्ट्रीज आहेत.
तर अजून प्रगती होत राहील आणि होणारच आहे ती. बरं, नागरिकांना काय आव्हान करणार? आता आज आपण 75 वर्षात आहात, अतिशय टापटीप आणि अतिशय आरोग्यदायी वाटतं. आपण नागरिकांना, अनेक लोकांना आता आजार वाढतात. ते पहिले जे डॉक्टर असायचे ते योग्य उपचार सांगून त्यांना बरे करायचे. आतासुद्धा आहे, परंतु खर्चिक झालेलं आहे. आताच्या नागरिकांना आपण आरोग्याची कशी काळजी घ्यावी, काय आपल्या भाषेत सांगू शकताय? नाही, प्रथम म्हणजे पाणी उकळून पिणे, बरं, दूषित अन्न खाऊ नये आणि जे शरीराला पचल तेच खाणे आणि पिणे, बाकी काही करायचं नाही. ओके सर, धन्यवाद. आपण आत्ता तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत तळेगाव दाभाडे येथील संपूर्ण मावळ तालुका पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे डॉक्टर अनिल ओनकुले यांची थोडक्यात मुलाखत घेतली. अतिशय छान त्यांनी आठवणीसुद्धा सांगितली आणि तळेगावबद्दलसुद्धा त्यांनी चांगलं भाष्य केलं. स्वतः नगरसेवकपदी असतानासुद्धा त्यांनी पेशंटलासुद्धा प्राधान्य दिलं. आता त्यांची मुलं असो किंवा सून असो, आता या ठिकाणी त्यांच्या समोरच्या निवासस्थानामध्ये मोठं प्रसिद्ध असं दवाखानासुद्धा आहे. आणि सर, आपल्याला डॉक्टर दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. नातू पूर्ण पाहायला आहे फिजिओथेरपीला, नातूसुद्धा तो डॉक्टर म्हणून. थोडक्यात सर्व कुटुंब आपलं वैद्यकीय क्षेत्रामध्येच आहे. धन्यवाद सर, धन्यवाद.